शीतल तेजवानीच्या अडचणी वाढणार, इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी, शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा संशय। पुणे जमीन गैरव्यवहार झी24 तास कडून 5 नोव्हेंबरला उघड, तर बातमीनंतर 4 दिवसांनी मुंबईत गेल्यावर प्रकरणाबाबत पार्थशी बोलणार, झी24 तासच्या प्रश्नावर अजितदादांचं उत्तर। जमीन खरेदीतील टोळ्यांच्या कार्यपद्धतीवर झी24 तास कडून बोट, गैरप्रकारांना आळा घालण्याचे अजित पवारांचे निर्देश, झी24 तासचं अजितदादांकडून कौतुक। मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणी, प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 11 नोव्हेंबरला मुंबईत भाजपची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बैठकीत भाजपची रणनीती ठरणार। राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसंच इतर शहर अध्यक्षांची बैठक, निवडणुकीच्या रणनीतीबाबत बैठकीमध्ये चर्चा। नगरसेवकांनी वर्षभरात काम दाखवलं नाही तर घरी पाठवू, पोटनिवडणूक लागली तरी चालेल, अकार्यक्षम व्यक्ती नको, उद्योगमंत्री उदय सामंतांचा भावी नगरसेवकांना इशारा। रायगड जिल्ह्यामध्ये युतीसाठी शिवसेना आशावादी, स्वतंत्र लढण्याची भाषा करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल, मंत्री भरत गोगावलेंचा मित्रपक्षांना सूचक इशारा। हिंगोली नांदेड महामार्गावर आगीचा थरार, 120 फ्रीज घेऊन जाणारा कंटेनर जळून खाक, चालकानं योग्य वेळी गाडीतून उडी मारल्यानं वाचला। कोल्हापुरात ऊस दरावरून संघर्ष पेटला, शिरोळमध्ये आंदोलक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद, पोलिसांनी मारहाण केल्याचा आंदोलकांचा आरोप। मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोगासारखे गंभीर आजार असतील तर अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही, स्थलांतर रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा आदेश। मुंबईची हवा पुन्हा बिघडली, प्रदूषण पातळीमध्ये वाढ झाल्यानं हवेची मध्यम श्रेणीमध्ये नोंद, मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन। राज्यभरात गुलाबी थंडीची चाहूल, किमान तापमानामध्ये घट होणार असल्यानं गारठा आणखी वाढणार, पुढील 2 ते 3 दिवस तापमानात होणार आणखी घट।